अकोल्यातील शासकीय रुग्णालयातील स्ट्रेचर अभावाच्या घटनेनंतर आता अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातही धक्कादायक वास्तव समोर आलं। एरविन रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 6 मध्ये एका बेडवर 2 रुग्णांचा उपचार सुरू असल्याचं उघड झाल्यानं आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात वाढत्या रुग्णांमुळे बेडची कमतरता भासत असल्याचं चित्र समोर आलंय। रुग्णालयातील वार्ड क्रमांक 6 मध्ये एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे रुग्णांच्या सोयीसुविधांबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे। या घटनेमुळे रुग्णालयातील बेड तुटवडा आणि अपुऱ्या सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। एका बेडवर 2 रुग्णांवर उपचार होत असल्यानं रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे। दरम्यान या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना रुग्णालय प्रशासनानं सांगितलंय, वार्ड क्रमांक 6 मध्ये रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं काही काळासाठी अशी व्यवस्था करण्यात आली असावी। ही नियमित पद्धत नसून दुसऱ्या वार्डमध्ये जागा उपलब्ध होताच संबंधित रुग्णांना हलवले जाते। प्रशासनाच्या माहितीनुसार वार्ड क्रमांक 14 चे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू असून त्या संदर्भातील कामांमुळे वार्ड क्रमांक 13 देखील बंद ठेवण्यात आला आहे। त्यामुळे उपलब्ध बेडवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे।